आज झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी एकूण 52.2% मतदान झालंय आणि आता येत्या सोमवारी मतमोजणी होणार आहे। या निवडणुकात सर्वच बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला नागरिकांनी चांगला चोप दिलाय। संबंधित व्यक्ती जालनाचा रहिवासी असून संभाजीनगरामध्ये तो मतदानासाठी आला होता। बनावट मतदान कार्ड घेऊन तो थेट मतदान केंद्रात घुसला होता। मुंबईतल्या चेंबूर भागात बिल्डर सुशील रहेजाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे। वंचितच्या कार्यकर्त्यांकडून ही तोडफोड करण्यात आली आहे। बिल्डर सुशील रहेजाने एका कर्मचाऱ्याला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रहेजाच्या कार्यालयाची तोडफोड केली। भिवंडीतील माजी महापौर विलास पाटलांना हाणामारी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। पाटलांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने आता महापौर पदाच्या निवडणुकीतील चुरस आणखीन वाढली आहे। महापालिका निवडणुकीनंतर कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील आणि भाजप आमदार महेश चौगुले यांच्या समर्थकांमध्ये निवडणूक निकालानंतर जोरदार हाणामारी झाली होती। चंद्रपूर महापालिकेतील सत्ता संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळालाय। गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांविरुद्ध उभे असलेले विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दोन्ही गट अखेर एकत्र आलेत। आज नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात काँग्रेसच्या सर्व 27 नगरसेवकांनी एकत्र येत आपली अधिकृत गट नोंदणी केली आहे। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमधली वादाची चर्चा सुरू असतानाच आता भाजपमध्येही 2 गट सक्रिय झाल्याचे यावरून दिसून येते। भाजपने एका नावाची घोषणा केलेली असतानाही ऐनवेळी दुसऱ्या उमेदवाराने नामांकन अर्ज भरलाय। हे भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि गटबाजीचे लक्षण मानले जात आहे। जरांगे पाटील हा शरद पवार, रोहित पवार, बजरंग सोनवणे यांची स्क्रिप्ट वापरतो, तो स्वतःच्या डोक्याने काहीच बोलत नाही अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे। जरांगेवर मी जास्त काही बोलत नाही असंही लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। यवतमाळच्या पांढरकवडामध्ये विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये लाखोंच्या कंत्राटानंतरही विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। याबाबत आमदार राजू तोडमास यांनी वसतिगृहाला भेट दिली। यावेळी विद्यार्थ्यांनी तोडमास यांना वसतिगृहातील समस्या दाखवत समस्यांचा पाडा वाचवून दाखवला। अशा कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करा अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून होत आहे। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण अखेर मागे घेतलंय। शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी उपोषण केलं होतं। जिल्हा पणन अधिकारी आणि तहसीलदार यांनी लेखी आश्वासन देऊन या संपूर्ण प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करू असं लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी त्यांचं आंदोलन मागे घेतलंय। कोल्हापुरातल्या शाहू मिल चौकात 4 चाकीचा भीषण अपघात झालाय। भरधाव गाडीने 4-5 जणांना उडवलं असून या अपघातात 3 जण ठार झाल्याची माहिती आहे। पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे।